नमस्कार, मी बाप्पू. माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली व बाप्पू एक सामाजिक चळवळ हा जो संस्था आहे त्या संस्थेत थोडक्यात मी माहिती सांग. पूर्वी हे कार्य एकामेकाशी संवाद साधून फोनवर बोलून होत होतं, परंतु आता सध्याच्या सोशल नेटवर्कमुळं की हे जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी या माध्यमाचा मी उपयोग करीत आहे. माझं शिक्षण भोर तालुक्यात झालेले भोरमध्ये, तर त्या संदर्भात माझं आता सध्या मी पुण्यामध्ये राहतो, पण भोरला माझं येणं जाणं असतं. तर 2016 साली अशी घटना घडली. त्यानंतर माझे मित्र आहेत सुभाष बेके, ते जोगोबी शाळेत आहेत. तर त्यानंतर मे महिन्यात आमच्याशी चर्चा झाली होती की तो म्हटला की आमच्या शाळेत अशी काही मुलं असतात की बाकी शासन त्या मुलांसाठी भरपूर मदत करतात, काही मुलांना शेतीची कमतरता जाणवती आणि त्यामुळे शाळेतल्या गळतीचं प्रमाण नंतर जास्त होतं. आणि ती त्यांना कोण आई नाही, कोणाला वडील नाही, असे जे गरजू असतात असे मुलं, अशांना सायकलसाठी किंवा या कंपास, पेन असेल, पेन्सिल असेल, छोट्या छोट्या गोष्टी, दप्तर असेल, रेनकोट असेल, छत्री असेल, अशा ज्या वस्तू आहेत, तर अशा संदर्भात काही मदत करता आली तर बघ. त्यानंतर मी पुण्याला आल्यानंतर माझे जे मित्र आहेत ना, अजित शेवाळे, सुनील पिसाळ, भास्कर पावसकर, बापू बोरकर, त्यांच्याशी या संदर्भात बोललो. तर ते म्हणजे आपण करू शकतो थोड्याफार मुलांची. सुरुवातीला जून महिन्यामध्ये आम्ही 26 जूनला आम्ही जो कार्यक्रम घेतला तिथे, तर 26 जूनला आम्ही 40 विद्यार्थ्यांना आम्ही ते साहित्य मोफत वाटलं. त्यानंतर काय झालं, पुढे असं झालं की 2017 साली त्यांच्या शाळेचं स्नेह संमेलन होतं, त्यामध्ये त्यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. मला एवढा आनंद झाला की म्हणलं आपण हे कार्य असंच पुढे चालू आणि त्या संदर्भात त्याची जी पुढची भविष्य काय असेल त्या संदर्भात व्हिडिओ मध्ये सांगेल. आणि माझ्या संस्थेचं ह्याला नाव काय ठेवायचं प्रतिष्ठान, तर माझी बहीण त्यावेळी गेली होती, मग तिचं नाव सविता होतं. मग सविता प्रतिष्ठान या अंतर्गत त्या वर्षी तो कार्यक्रम आयोजित केला होता. नंतर माझं दुसरं एक कार्य असं आहे आपल्या संस्थेचं, त्याच्यामध्ये ज्या स्त्रिया आहेत स्त्रिया की बाबा त्यांना बघणारं कुणी नाही अशा स्त्रियांसाठी, वयोवर्ष 30च्या पुढील, घटस्फोटित, विधवा, विधूर अशा स्त्रियांसाठी माझं कार्य ते त्या चालू झालं. तर अशा जवळजवळ 5 विधवेची माझ्याकडून लग्न झालेत आणि घटस्फोटित पण भरपूर झालेत आणि प्रथमचे भरपूर झालेत. तर त्या संस्थेचं पण माझा आपल्या संस्थेचा वर्ग झाला. तर त्याचं नाव काय ठेवायचं म्हणून मला सगळे बाप्पू म्हणतात, म्हणजे पळला पळतं बाप्पू. मग मी बाप्पू वधूवर नावाने ही संस्था. आता ह्या दोन्ही संस्थेचं कार्य कसं चालतं, हे संस्थेचं कार्याच्या संदर्भात स्वतंत्र वेगवेगळे व्हिडिओ या संदर्भात पाठवून देईल. फक्त या माध्यमातून येण्याचा उद्देश असा की या संदर्भात ज्या गरजू लोकांना याची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एक मार्ग आहे. आणि मग तिसरे कार्य असे की ज्या सामाजिक संस्था काम करतात किंवा ज्या लोकांना ह्या लोकांसाठी मदत करायची, गरजू विद्यार्थ्यांना असेल, स्त्रियांना असेल, असेल, तर हे माझ्या मार्फत ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. किंवा काही संस्थांना पण काही मदत हवी असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा माझा मानस आहे. जे माझं कार्य चालतं, जी कार्य आहेत ना, हे आतापर्यंत माझं एकट्यातच आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या गरजू लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी बाबा ह्या मुलांसाठी असेल काय मदत करता आली तर, विवाह संस्थेमध्ये काय असेल, काही संस्था असेल त्यांना काय मदतीची आवश्यकता असेल, अशा संस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही माझ्या हा जो चॅनल आहे हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा. त्याला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.